जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता आयसा भक्ताचा अंकित लावी तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा आयसा भक्ताचा अंकित लावी तैसी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले आयसा भक्ताचा अंकित लावी तैसे लावी प्रीत पांडुरंगा करो गणेशु केलिया स्मरण होय सकळ विदयांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाम सोनगड पर्वत पवित्र केला संत गेंदाईस समाधी ठाव दिधला गणोरी ग्रामात चातुर्मासारंभिला नमस्कार माझा सद्गुरु रामलाला कीर्तने रंगले भजनात दंगले जनतेच्या सेवेत आयुष्य वेचिले वैराग्य रूपी हाती घेतला भोपळा नमस्कार माझा सद्गुरु रामलाला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा विठाला विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लावी तैसे लावी प्रीत अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान पांडुरंगाच्या संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर संत विश्ववंदनीय विश्वोद्धारक महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील अत्यंत महत्त्वाचा काल्याच्या प्रसंगाचा आणि भगवान परमात्मा भक्तीच्या बळावर भक्त लोक त्या भगवंताला त्याचा मोठेपणा सोडून कसं आपल्या भक्तीने त्याला त्यांच्या प्रीतीने त्याला कसं कामाला लावतात अगदी असं स्पष्ट करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। संपन्न होत असणारी सेवा स्वानंद सुख निवासी सद्गुरू रामलाल बाबा गेंदाई भोपळे महाराज यांनी आरंभ केलेल्या
चातुर्मासाच्या सांगतेचा हा उत्सव आहे। जवळजवळ 87 वर्ष या उत्सवाला पूर्ण झाले आहे आणि या 87व्या वर्षाचं हे काल्याचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन। मंदिरातला घंटा वाजू नका म्हणा, कीर्तनात येऊन बसा, इकडं गोंधळ होतोय। विठाला विठाला आणि या सेवेसाठी उपस्थित सर्व रामलाल बाबांचे, पांडुरंगाचे निष्ठावंत वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो। आपल्या गावचं श्रद्धास्थान महंत शांतीदास साहेब कबीर मठ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। पूजनीय श्रद्धेय शिवाजी बाबा आहेत, पूजनीय श्रद्धेय आमचे स्वामी महाराज सर्वानंद गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सप्ताहामध्ये 7 दिवसापासून ज्यांनी मृदंगाची सेवा केली असे परमपूज्य श्री हरिभक्तीपारायण गिरिजीनाथ महाराज आणि सर्व आपले गावकरी, टाळकरी, गुणीजन, भजनी मंडळ सर्वांना वंदन करतो। आणि 11:30 पर्यंत कीर्तन करायचं आहे, त्याच्यासाठी उरलेल्या वेळेमध्ये चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करतो। फक्त सर्वांना विनंती आहे, शांततेत ऐका। आता कोंबडी बी ऐकली बा, ते 4ला वाढायला पाहिजे त्यांना। विठ्ठल ऐका। सद्गुरू रामलाल बाबा यांनी आयुष्यभर काय कार्य केलं याचा आपल्याला सर्वांना ज्ञान आहे आणि त्या कार्याचाच परिचय म्हणजे उपस्थित हा समाज, त्यांचा भंडारा। बाबांचे शब्द असायचे, मंडळी हो, गणुरीचा भंडारा म्हणजे अमृत आहे आणि ते अमृत आपल्याला आज प्राशन करायचं आहे। आज हा सांगतेचा दिवस आहे। तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, प्रसाद म्हणजे दुःखाची निवृत्ती करणार आहे। पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाले या चित्तासी समाधान। किंवा भगवंत सांगतात, प्रसादे सर्व दुःखानां हानि रश्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते। प्रसादाने आनंद आपल्याला प्राप्त होतो। प्रसाद असतो प्रसन्नता। विठ्ठल आणि प्रसाद कोणालाही मिळत नाही, त्याच्यासाठी अधिकारी व्यक्ती असावा लागतो महाराज। आणि प्रसाद प्राप्त करण्यासाठी सेवेची संधी आपण सोडायची नाही, सेवा करायची। वा सेवेनं आपल्याला, निष्काम सेवेनं आपल्या जीवनामध्ये पाहिजे ते प्राप्त होतं। जगाचा मालक सुद्धा सेवेच्या पुढे वागतो, हे सेवेचं काय सामर्थ्य आहे। मग तुम्ही जनसेवा करा, ईश्वर सेवा करा, संत सेवा करा, गायीची सेवा करा, भूतमात्रांची सेवा करा, या सेवेचं सामर्थ्य विशेष आहे। भागवतामध्ये नाथ महाराज म्हणले, निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या आला हे जती साठो वाटी, तै होय भेटी हरिप्रियाची। मग आपल्याला बाबांनी शिकवलं काय? सेवा शिकवली महाराज। बा श्रमदान करणं ही सेवा आहे। गावोगाव स्वच्छ केले आणि कीर्तनाच्या माध्यमातून माणसांचे मन स्वच्छ केले। विठ्ठल आजही त्यांच्या कार्याचा परिचय होतो। मोठ्या मोठ्या गावात गेल्यानंतर तिथले लोक, आता हे रांजणगावची मंडळी इथं बसलेले आहे बा, संसारासाठी केलं की जिवंत असताना बी ज्याचं त्याला कामाला येत नाही, पण भगवंतासाठी किंवा समाजासाठी केलं लोक त्याला विसरतच नाही महाराज। ते चिरकाल अशा प्रकारचं राहतं, उत्तमची उरे कीर्ती मागे। आणि अशी सेवा केली म्हणजे प्रसाद प्राप्त होत असतो। ज्याच्या जीवनामध्ये सेवा आहे, साक्षात देव त्याला प्रसाद